रा. चि. ढेरे यांच्या ललितबंध या लेखसंग्रहातून ज्ञानेश्वरीतील ज्ञानेश्वर नावाचा लेख. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ मराठीचा कंठमणी आहे. ज्ञानेश्वरी हातात घेऊन महाराष्ट्र शारदेने जगातील भाषा मंडळात अभिमानाने मिरवावे इतकी या ग्रंथाची योग्यता आहे. ज्ञानेश्वरीत काव्य आणि तत्वज्ञान यांचा प्रवाह एकरूप होऊन वाहत आहे. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ जरी गीता विवेचनपर आहे तरी त्यात केवळ तर्कनिष्ठ बुद्धिविलास नाही. ज्ञानेश्वरांच्या दिव्योदात्त व्यक्तिमत्वाचा त्यात संपूर्ण आविष्कार झाल्याने ज्ञानेश्वरीच्या शब्दाशब्दात एक अपूर्व सामर्थ्य भरले आहे. परंतु 9,000 ओव्यांच्या या ग्रंथात ज्ञानेश्वर स्वतःविषयी काहीच सांगत नाहीत. प्रतिसृष्टी निर्माण करणाऱ्या विश्वामित्रालाही वाकुल्या दाखविण्याचे सामर्थ्य बाळगणाऱ्या ज्ञानेश्वरांच्या अंगी महान सर्जक शक्ती असतानाही ज्ञानेश्वरीत आत्मपर उल्लेख अभावानेच सापडतात. या ओव्यांत त्यांनीच सांगितलेल्या अमानित्व या गुणामुळे ज्ञानेश्वरांच्या शब्दात ज्ञानेश्वरांचे जीवन अनुभविण्यास आपण मुकलो आहोत. तरीही अप्रत्यक्षतः ज्ञानेश्वरांच्या व्यक्तिमत्वाचे प्रतिबिंब आपणास ज्ञानेश्वरीत सर्वत्र पाहावयास मिळते. ज्ञानेश्वरी ही ज्ञानेश्वरांची वाङ्मय श्रीमूर्ती आहे. ही दृष्टी ठेवून जर आपण ज्ञानेश्वरीकडे पाहू लागलो तर ज्ञानेश्वरांच्या जीवनातील अनेक क्षणांचा चित्रपट पाहावयास मिळेल. ज्ञानेश्वरांच्या अलौकिकतेचे रहस्य आणि त्यांच्या महान तपस्येची व्याप्ती ज्ञानेश्वरीत अनेक ठिकाणी व्यक्त झाली आहे. किंबहुना गीतेवरील टीका असलेली ज्ञानेश्वरी एका अर्थी ज्ञानेश्वरांचे आध्यात्मिक आत्मचरित्र आहे असे आपणास अवलोकनांती आढळून येईल. वयाच्या केवळ 15व्या वर्षी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीसारखा अपूर्व ग्रंथ लिहिला. ही गोष्ट खरोखरच आश्चर्यकारक आहे. प्रेम, प्रज्ञा आणि प्रतिभा यांच्या प्रयाग तीर्थात महाराष्ट्राला न्हाऊन काढणारा हा ग्रंथ 15 वर्षाच्या एका मुलाने लिहिला कसा, याचे उत्तर लौकिक कारण परंपरेत मुळीच मिळत नाही. 6व्या अध्यायात योगभ्रष्ट कोणत्या कुळात जन्म घेतो हे सांगताना ज्ञानेश्वरांनी आपल्या अपार्थिव विभूतिमत्वाचे रहस्य स्पष्ट केले आहे. जयाच्या कुळी चिंता, झाली ईश्वराची पतिव्रता, जया ते गृहदेवता आदी रिद्धी, ऐसी निज पुण्याची जोडी, वाढीनली सर्व सुखाची कुळवाडी, तिथे जन्मे तो सुरवाडी योगच्युत. ज्ञानेश्वरी 6:447-48. या ओव्या वाचताना वैराग्य पुतळा ज्ञानगम्य मूर्ती अशा आपल्या पित्याच्याच कुळाचा उल्लेख ज्ञानेश्वर करीत आहेत असे वाटते. अशा पवित्र कुळात जन्म घेणारा योगच्युत शैशवातही कसे दिव्यत्व प्रकट करतो ते ज्ञानेश्वरांनी स्पष्ट केले आहे. जगाला आश्चर्यमूड करणारा प्रज्ञाविलास ज्ञानेश्वरांनी इतक्या अल्पवयात कसा दाखविला, ज्ञानेश्वरीच्या शब्दांतून अवीट माधुर्य त्यांनी कसे खेळविले आणि ज्या वयात माणसाला साधा व्यवहारही कळत नाही त्या वयात त्यांनी विश्वाचे कोडे उकलण्याचा यशस्वी प्रयत्न कसा केला, या साऱ्या अगम्य प्रश्नांची उत्तरे ज्ञानेश्वरीच्या वरील उतार्यात आपणास मिळतील. ज्याच्या गौरवाची गीते गाण्यासाठी अमरांनीही भाट व्हावे असे दिव्य जीवन ज्ञानेश्वरांना लाभले होते हे आपण जाणतोच. जणू ज्ञानेश्वर महाराष्ट्राला आपले अद्भुत जीवन रहस्यच उकलून दाखवित आहेत.
ज्ञानेश्वरांच्या अभिजात प्रज्ञेला महान तपस्येची जोड आहे. त्यांच्या प्रज्ञेला अखंड तपस्येने पाडलेल्या पैलूंमुळे असामान्य तेज चढले आहे. वास्तविक ज्ञानेश्वरी लिहिण्यापूर्वीचे ज्ञानेश्वरांचे जीवन इतके धकाधकीचे आणि संघर्षाचे आहे की त्या काळात स्वास्थ्याने अध्ययन करणे सर्वथा अशक्य होते. परंतु प्रतिकूलतेवर मात करणारेच महात्मा पदाला पोचतात. त्या संघर्षमय स्थितीतही त्यांनी अनेक ग्रंथांचे सखोल अध्ययन केले. नामदेवांनी आदीत लिहिले आहे. ज्ञानेश्वरीच्या प्रारंभीच पूर्वाचार्यांना वंदना करण्यासाठी ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेने जो वाङ्मय गणेश निर्माण केला आहे, त्यात त्यांनी तत्कालीन वाङ्मय विश्वाचे चित्र रेखाटले आहे. वेद, स्मृती, 18 पुराणे, काव्यनाटके, षड्दर्शने, दशोपनिषदे यांच्या सहाय्याने बनविलेल्या या वाङ्मय गणेशाच्या रूपाने जणू ज्ञानेश्वरांच्या ग्रांथिक अध्ययनाचा इतिहासच आपल्यासमोर उभा आहे. 13व्या अध्यायातील 110व्या श्लोकावर व्याख्यान करताना त्यांनी असाच अनेक ज्ञानशाखांचा उल्लेख केला आहे. 18व्या अध्यायाच्या उपसंहारात लटका विनय बाळगणारे आणि न मिरवी अभ्यासिले अशा वृत्तीचे ज्ञानेश्वर स्वतःला लपविण्याचा कितीही प्रयत्न करीत असले तरी अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी या न्यायाने त्यांच्या प्रगाढ अध्ययनाचा ठसा ज्ञानेश्वरीच्या पानोपानी उमटलेला आपणास पाहावयास मिळतो. पहिल्या अध्यायात महाभारताचा गौरव करताना त्यांनी ज्या 20 ओव्या लिहिल्या त्यात त्यांच्या महाभारताच्या सूक्ष्म अभ्यासाचे स्पष्ट प्रतिबिंब आहे. महाभारताच्या शांती आणि अनुशासन या पर्वातील अनेक कल्पनांचा उपयोग त्यांनी आपले विवेचन स्पष्ट करण्यासाठी ज्ञानेश्वरीत केला आहे. महाभारत हा गीतेतील तत्त्वज्ञानाचा कथात्मक विस्तार आहे आणि गीता ही महाभारताचे सारभूत तत्त्वज्ञान आहे. हा लोकमान्यांचा अभ्यासपूर्ण विचार ज्ञानेश्वरांनी 600 वर्षापूर्वीच गीता भारत कमल पराग या विशेषणात स्पष्ट रीतीने व्यक्त केला आहे. महाभारत आणि तदंगभूत गीता ज्ञानेश्वरांनी संपूर्ण पचविली आहे. गीतेतील सर्व संग्राहक उच्च तत्त्वज्ञान ज्ञानेश्वरांनी आपल्या हृदयाशी एकरूप करून टाकले आहे आणि त्याचमुळे ईश्वराचे मनोगत त्यांच्या वाणीतून ओसंडले आहे. कृष्णार्जुनांचा ज्ञानेश्वरीतील संवाद ऐकताना आपण कृष्णार्जुनांना विसरून जातो आणि विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले असे म्हणणारे ज्ञानेश्वरच समस्त मानवतेशी हितगुज करीत आहेत असे वाटते. कवच आणि याज्ञवल्क्य या मंत्रद्रष्टा वैदिक ऋषींच्या तत्त्वज्ञानाशी ज्ञानेश्वरांच्या विचारांचे साम्य श्री पांडुरंग शर्मा यांनी दाखवले आहे. उपनिषदांचा आत्माच ज्ञानेश्वरांनी चाखला आहे. ज्ञानेश्वरीत उपनिषदांचा गौरव ज्ञानेश्वरांनी अनेकदा केला आहे. उदारे, ज्ञानमकरंदे अशा उपनिषदांना त्यांनी वाङ्मय गणेशाचे शिरोभूषण मानले आहे. उपनिषदकारांची स्वतंत्र प्रज्ञा ज्ञानेश्वरांच्या अंगी आहे. म्हणूनच ज्ञानेश्वरी ही आचार्यांच्या अनुरोधाने लिहिलेली एक गीताटीका न बनता तिला एका स्वतंत्र दर्शनाची योग्यता आली आहे. ज्ञानेश्वरीत औपनिषदिक विचारांची छाया जागोजागी जाणवते आहे. 9व्या अध्यायातील अनन्य भक्ती योगांचे व्याख्यान ज्ञानेश्वरांनी श्रीमद भागवताच्या आधारे भूषविले आहे. ज्ञानेश्वर स्वतःच एक अनन्य भक्त असल्याने त्यांनी भागवत ग्रंथ आवडीने अभ्यासला असावा. भागवतातील भक्ती महात्म्याचे संदर्भ
भक्ती विवेचनात ज्ञानेश्वरीत अनेक स्थळी आले आहेत. भागवतातील भक्तीचे तत्वज्ञान ज्ञानेश्वरीत उतरल्यामुळे तर ज्ञानेश्वरी हा ग्रंथ भागवत सांप्रदायिकांचा प्रमाणग्रंथ बनला. किंबहुना भावनिष्ठ भागवत संप्रदायाला तत्वज्ञानाची ज्ञाननिष्ठ बैसका प्रथम ज्ञानेश्वरांनीच घालून दिली. व्यासांचा मागोवा घेत आणि भाष्यकारांते वाट पुसत लिहिलेल्या ज्ञानेश्वरीत योग वासिष्ठांचे संदर्भ यापूर्वी अनेकांनी दाखविले आहेतच. बहुसूत्राचा उल्लेख ज्ञानेश्वरीत केलेला आहेच. विष्णू पुराणासारख्या अप्रसिद्ध पुराणातील संदर्भही ज्ञानेश्वरीत पाहून ज्ञानेश्वरांच्या विशाल अध्ययनाने मन थक्क होऊन जाते. धनुर्धारी रामाचे जीवन रहस्य मोजक्या शब्दात व्यक्त करणाऱ्या ज्ञानेश्वरांचा रामायणाशी चांगलाच परिचय असावा असे वाटते. रामचंद्रांच्या नेतृत्वाखाली डोंगरातल्या पालेखाईरांनी लंकापतीवर मिळवलेल्या विजयाचा ज्ञानेश्वरांनी गौरवाने उल्लेख केला आहे. अमृतानुभवच्या प्रारंभीच्या श्लोकांत रघुवंशाच्या प्रास्ताविकाचे उघड प्रतिबिंब आहे. ज्ञानेश्वरांतील तरल रसिकतेने काव्य नाटकांचा निश्चित आस्वाद घेतला असावा. महर्षी नारदांच्या प्रत्येक भक्तिसूत्राला ज्ञानेश्वरीतून समानार्थक ओवी काढून दाखवता येईल. ज्ञानेश्वर स्वतःच भक्तीचे आचार्य असल्याने भक्तीचे सिद्धांतीकरण करण्यात ते सर्वस्वी यशस्वी झाले आहेत. अनेक संस्कृत सुभाषिते त्यांनी आपल्या प्रतिभेच्या मुशीत ओतून नव्या सामर्थ्याने मराठीत लिहिली आहेत. ज्ञानेश्वर जेव्हा संस्कृत सुभाषितांचा आशय मराठीत व्यक्त करतात तेव्हा त्या ओवीत सिद्धांतभूत अर्थाहून अधिक असा स्वतंत्र स्फुट काव्याचा गोडवा येतो. संस्कृत आणि मराठी या दोन्ही भाषांवर ज्ञानेश्वरांचे असामान्य प्रभुत्व ज्ञानेश्वरीच्या शब्दाशब्दातून प्रकट झाले आहे. ज्ञानेश्वरीतील मराठी व्याकरण शुद्ध आहे. ते स्वतः एक महाकवी आहेत. शब्दसृष्टीचे शिल्पकार आहेत. काव्यानुकूल अशी स्वतंत्र शब्दसिद्धी करताना तर त्यांच्या प्रभुत्वाने मन थक्क होऊन जाते. प्रखर प्रज्ञा, गाढ अध्ययन आणि लौकिक सृष्टीचे सूक्ष्म निरीक्षण करणाऱ्या या महापुरुषाचे सारेच जीवन अपार्थिवतेने झळाळले आहे. लेख समाप्त.